हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू. हाय, मी आनंदी काळे. मी 2025 मध्ये वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास जॉईन केला. इथे येण्याचे पहिले माझे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते, पण जसं मला मधू मॅमने शिकवलं, समजवलं, त्यामुळे ते शिकायला खूप जास्त सोपे गेले आणि समजले सुद्धा. आणि माझा नीट व्हायचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांचा ऑरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते खूप जास्त मोटिवेट करतात. आणि ते जसं म्हणतात की बायो हा सब्जेक्ट मी इमॅजिन करून शिकला पाहिजे, त्यामुळे खरंच तो समजायला खूप जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्ल्ड ऑफ बायोलॉजी हा क्लास नक्की रेफर करा. थँक्यू.